एका लहान मुलीवर बलात्कार झाला म्हणून जागृती पेटून उठलेली. ती तिच्या काही सहकारी महिलांसोबत रस्त्यावर मोर्चा घेऊन उतरलेली. महिलांसाठी जागृतीने स्वतः स्त्री शक्ती संघटना निर्माण केलेली. डोक्यात महिला सबलीकरणाचं खूपच वेड होतं तिच्या. या संघटनेमार्फत तिने अनेक गरजवंत महिलांना मदत देखील केली. गरजू, अबला महिलांच्या पाठीशी नेहमी उभी असायची ती. तिचा स्वभाव परखड होता. बोलताना आत्मविश्वास भरलेला दिसायचा तिच्यात. समाजात ती तिचा वेगळा ठसा उमटवत होती. तिची अशी वेगळी ओळख निर्माण करत होती. समाजकार्य, स्त्रीमुक्ती, महिला सबलीकरण, विविध सामाजिक प्रश्न प्रदर्शन, आंदोलन यात तिची संघटना चर्चेत होती. स्वबलावर तिने ती स्थापन केली होती. इतकं चांगलं व्यक्तिमत्व असेल तर कोणालाही भावणारच ना. त्यात लहानपणापासून मैत्री होती त्याची तिच्यासोबत. खूप आवडत होती वीरला जागृती. पण तिचं लग्नाविषयी मत इतर मुलींपेक्षा फारच वेगळं होतं. लग्न म्हणजे संसारात अडकून पडणं असं वाटत होतं तिला. त्यामुळे लग्न नव्हती करणार ती. त्याच्या डोक्यात टीव्हीवर तिला पाहून तिचे विचार चालू होते. तेवढ्यात कानावर शब्द पडले. तिला पाहून मनाला खूपच समाधान मिळत असेल तुमच्या. समोर ती उभी होती आणि त्याला रागात विचारत होती. टीव्हीवरची नजर हटवून तो रागात सगळीकडे पाहू लागतो. उपहासात्मक हसू होतं तिच्या चेहऱ्यावर. राग आला वाटतं. माझ्यामुळे डिस्टर्ब झालं का तुम्हाला? पहा मन भरून पहा तिलाच पाहायचं होतं तर माझ्यासोबत लग्न का केलं? किती त्यागमूर्ती आहात तुम्ही ते दाखवण्यासाठी माझ्यासोबत लग्नाचा डाव खेळलात का? तुम्ही केलेल्या त्यागाचं कौतुक करायला हवं का मी? ती बोलली तसा तो रागाने मुठी आवळत म्हणाला, माझं कौतुक तुला करण्याची गरज नाही. का कौतुकाची गरज नाही? कौतुक तर करायलाच हवं तुमचं. तुमच्या आईने मांडलेला लग्नाचा डाव सावरला तुम्ही. छोट्या भावाला पाठीशी घातलं. सूड उगवेल मी तुमच्यावर तुमच्या वागण्याचा. सुखाने सहजासहजी जगू नाही देणार मी तुम्हाला. बोलताना ज्वालामुखीचा उद्रेक होत होता तिच्या डोळ्यांमध्ये. तुला जे करायचं आहे ते तू करायला मोकळी आहेस. तुझ्यावर कोणतंच बंधन नसणार आहे माझं. तुझं जीवन आहे. तुला जसं जगायचं आहे तसं जग तू. तू तुझी मोकळी आहेस. तिच्याकडे तोही रागाने पाहतच बोलला, पण आपलं आता लग्न झालंय. मी तुमची बायको आहे. तरी तुमचं मन तिच्यात गुंतलंय. मी सुंदर नाहीये का? माझं नटणं सजणं तुमच्यासाठीच तर आहे ना. तुम्ही तर पाहतही नाही माझ्याकडे. असं वागाल तर खरंच मी तुम्हाला समाधानाने जगू नाही देणार. वीर बोलतो, मी भावनेतून विचार करत नसतो. तो स्टडी रूममध्ये निघून जातो. ती रागाने तावातावाने जिना उतरून खाली येते. डोळ्यांमध्ये आग होती तिच्या आता. तिला पाहून आऊसाहेब समजल्या नवरा बायको दोघांमध्ये नक्कीच काहीतरी वाद झाला असेल. काय झालं सुनबाई? तू आता या वेळेस खाली का आली? त्यांनी विचारलं तिला. मी चालले माझ्या माहेरी. नाही राहायचं इथे मला. का आणि कोणासाठी राहू मी इथे? ती बोलली. असं का बोलते सुनबाई तू? आऊसाहेब बोलल्या. मग काय बोलू आऊसाहेब? इथे काय काम असतं मला? फक्त छान सजायचं एवढंच. ज्याच्यासाठी सजायचं ते तर पाहतही नाहीत माझ्याकडे. बोलताना चेहरा अगदी रडवेला झालेला तिचा. आऊसाहेब एकदम गंभीर झाल्या आता. काही वाद झाला का तुमच्या दोघांमध्ये? त्यांनी विचारलं तिला. माझ्या लग्नाचा डाव मांडला तुम्ही, तरी मी हे नातं निभवण्याचा प्रयत्न करत आहे. पण यांना माझ्यात इंटरेस्ट नाहीये. यांचं मन भलतीकडेच. खूप इन्सल्टिंग वाटतं मला. मग जाऊ नाही तर काय करू मी? सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, पण सांभाळलं काही जात नाही माझ्याकडून. ती म्हणते, सुनबाई आम्ही आहोत ना. तू जा परत तुमच्या रूममध्ये. काळजी नका करू. पण ते तर बोलताना हुंदका येणारच असतो तिला, पण ती गुटकते आणि त्यांच्याकडे न पाहता मान वळवते. आऊसाहेबांना काय बोलावं कळत नव्हतं आता. पण त्यांनी हार मानली तर ती निघूनही जाऊ शकते तिच्या माहेरी. त्यांना खंबीर व्हावेच लागणार होतं. आऊसाहेब तिला समजवत म्हणाल्या, सुनबाई वीर वाईट नाही. वेळ द्यायला हवाय त्याला थोडा.
आम्ही बोलतो वीरशी. वाटल्यास खडसवतो आम्ही चांगलंच त्याला. ठीक आहे. आधी जशी वाट पाहिली तशी आणखी काही दिवस वाट पाहील मी. पण तुम्हाला सांगते आऊसाहेब यांनी बदलायला हवं स्वतःला, नाहीतर मी जाईन निघून. आऊसाहेब टेन्शनने हैराण झाल्या. ती 2-3 जिन्याच्या पायऱ्या चढून गेली आणि थांबली. मागे वळून आऊसाहेबांना म्हणाली, मी तुमच्याकडे तक्रार केली आहे त्यांची, असं सांगू नका त्यांना, नाहीतर आणखी राग करतील ते माझा. अगोदरच त्यांना मी पसंत नाही. नाही सांगणार सुनबाई वीरला मी काही. तो नाही रागवणार तुझ्यावर. तशी ती रूममध्ये आली. आऊसाहेबांच्या मनावरचं दडपण वाढलेलं आता. वीरने वागणं बदललं नाही आणि सुनबाई घर सोडून निघून गेली तर, या विचारानेच कापरं भरलं त्यांना. त्यांना वाटत होतं वीर आणि सखीचं लग्न झालं आहे तर वीरने ते निभवायला हवं. वीर असाच वागत राहिला तर हस्स होईल आमचं समाजात, या विचारानेच त्यांना झोप लागत नव्हती. यांना कळत कसं नाही बायकोशी कसं वागायचं ते. ती बडबडत होती स्वतःशीच. खूप अहंकारी आहात तुम्ही वीर. तुमचा अहंकार मला स्वीकारत नाही ना. आऊसाहेब रूममध्ये विचार करत असतात. सुनबाई खरंच खूप चांगली आहे. पण वीर, त्याचं लग्न झाल्यापासून सुनबाई वीरच्या येण्याची वाट पाहत असते. त्याच्याबद्दल चौकशी करत असते. त्याच्यासाठी जेवायलाही थांबते. बोलताना आता किती इमोशनल झालेली सुनबाई. तिच्या व्यक्तिमत्वावरून आम्हाला वाटलं नव्हतं त्या एवढ्या इमोशनल हळव्या मनाच्या असतील. वीरचं वागणं बदलायला हवंच. आमचं ऐकून लग्न केलं त्याने, पण आता का असा वागत आहे? सुनबाईने घरातून बाहेर पाऊल ठेवलं तर ते किती महागात पडेल हे वीरला का कळत नाही. दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनलवर पाहिलं तिने. वीरविषयी बातमी आली. ती बातमी पाहून ती थरथरलीच. पुन्हा एकदा तिने हेडलाईन नीट वाचली. पटापट चॅनल बदलले. ती पाहतच होती न्यूज. तितक्यात तिचा फोन वाजला. मोबाईल हातात घेऊन पाहिला तर तिच्या बाबांचा फोन होता. सखी बेटा, न्यूज पाहिलीस? हो बाबा, ती जड अंतकरणाने बोलली. तेही बोलताना कंठ दाटून आला तिचा. घाबरू नकोस, मी येतो तिकडे. सखी, तू आऊसाहेबांसोबत राहा, बाबा म्हणाले. ती लगेच जिना उतरून खाली आली. आऊसाहेब, आवाज दिला तिने समोर त्यांना पाहून. खूप लागलंय का यांना? विचारलं. मला खूप काळजी वाटते यांची. मन बेचैन झालं आहे माझं. कधी एकदा यांना पाहते असं झालं आहे मला. ती डोळे पुसत बोलली. जास्त नाही लागलंय. काळजी नको करू सुनबाई. तरीही खूप भीती वाटते मला, ती बोलली. छोटासा कार ॲक्सिडेंट होता तो. वीर सुखरूप आहे, आऊसाहेब बोलल्या. थोड्याच वेळात वीर बंगल्यात आला. काळजी करू नका, मी ठीक आहे आऊसाहेब. त्यांना काळजीत पाहून तो बोलला आणि सखीकडे न पाहता दुसरीकडे पाहू लागला. प्रताप बोलला, दादा काळजी घेत जा. अशी कशी कार चालवत होता तो? मी ठीक आहे आता प्रताप. कधीतरी होतात चुका. मीही माणूसच आहे, वीर बोलतो. बोलताना सखीकडे थोडंही पाहत नव्हता. डॉक्टरसोबत आलेले ते वीरला, आराम करा सर प्लीज तुम्ही, असं सांगत होते. हो करतो, वीर म्हटला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा साफ दिसत होता. पण मी ठीक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता. सर्वांशी बोलत आहेत पण माझ्याकडे पाहतही नाहीत. काय विचार करत असतील आमच्या नात्याविषयी लोक, असं तिला वाटलं वीरच्या वागण्यामुळे. तिचे बाबाही आलेले. ते म्हटले, सखी तुमच्या दोघांमध्ये काही वाद झालेत का? नाही, ती लगेच म्हटली. आजोबा म्हणाले वीरला आराम कर. न्यूज पाहून लोक बघायला येतील तुला आता. त्याच वेळी त्याचा मित्र राम आला त्याच्या बायकोसोबत. तो वीरला पाहून निघून गेला. सुनबाई तू बस, काळजी नको करूस, आऊसाहेब बोलला तिला. वीर, ठीक आहे, जास्त नाही लागलं. पाहिलं ना तू स्वतः. वीर रूममध्ये आला आणि लगेच त्याचा मोबाईल वाजला. जागृतीचा फोन होता. तिने काळजी घ्यायला सांगितली त्याला. भेटायला येईल तुला तुझ्या ऑफिसमध्ये नंतर. कामही आहे माझं तुझ्याकडे, त्याविषयीही बोलायचं आहे वीर मला, ती बोलली. वीर जागृतीशी बोलत असताना सखी रूममध्ये आली होती. तिच्याकडे दुर्लक्ष करत वीर फोनवर बोलला काही वेळ आणि फोन ठेवला. तुम्ही तर मुखवटा लावूनच वावरता, सखी बोलली त्याला. 2 दगडावर पाय ठेवून असा कोणता फायदा होणार आहे तुमचा?
सर्वांनी विचारलं मला कसा आहेस म्हणून, आणि बायकोने तोंड उघडून 2 शब्दही खर्च नाही केले नवऱ्यासाठी कसे आहात म्हणून विचारायला. तो बोलला. तशी ती नाटकी स्वरात बोलली, कसे आहात तुम्ही. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत मोबाईलमध्ये पाहिलं. तशी ती पाय आपटतच बाहेर जाणार तर तो बोलला, सर्वांच्या प्रश्नांना उत्तर दिलीच आहेत, मग उगाच तुझ्यावर अन्याय कशाला. म्हणूनच तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देतो तुला. मी ठीक आहे. वीर बोलताना तिची पावलं थांबली, पण पुन्हा भरभर रूमबाहेर पडली ती. काही वेळांनी रूममध्ये आऊसाहेब आल्या. वीरला काम करताना पाहून आऊसाहेब बोलल्या, वीर तू झोपला नाहीस. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे तुला आणि तू लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलास. झोपणारच होतो. वीर बोलतो. त्याच्या हातातून लॅपटॉप काढून घेत आऊसाहेब बोलल्या त्याला, आधी झोप बघू तू बेडवर. मला वाटलंच होतं तू काम करत असशील, म्हणूनच न राहून तुला पाहायला आलो आम्ही. आऊसाहेब कशाला एवढी काळजी करता, आता झोपणारच होतो. तो बोलला. तेवढ्यात सखी आली रूममध्ये. सुनबाई तू नाही सांगितलं का वीरला आराम करायला. आऊसाहेबांनी म्हटलं, किती वेळा सांगितलं यांना मी आराम करा, पण नाही ऐकलं यांनी माझं. ती खोटं बोलली त्याची बाजू सावरत. तसं वीरने एक भिवई वर करून तिच्याकडे पाहिलं. सुनबाई वीरने नाही ऐकलं तर मला सांग. हो आऊसाहेब, यांनी नाही ऐकलंच तर सांगेन मी नक्की तुम्हाला. आऊसाहेब काळजी घे, आराम कर, वीरला सांगून निघून गेल्या. वीर अहो झोपा ना, किती हट्ट करता तुम्ही. कसे आहात तुम्ही. एवढी जिद्द बरी नाही. आऊसाहेब गेल्यावर तो उठून बसला म्हणून ती बोलली त्याला. हो बरं झालं तूच एक शांत समंजस आलीस या बंगल्यात. तो उपरोधिक स्वरात बोलला. नाहीच आहे मी शांत समंजस वगैरे, पण तुमच्या इतकी हट्टी तर नाही ना वीर. तिच्याकडे नेहमी दुर्लक्ष करणारा वीर आज मात्र तिला उत्तर देत होता, बोलत होता तिच्याशी. तू नकार देऊ शकत होतीस की आपल्या लग्नाला. तो अचानक मध्येच बोलला तिला. तशी ती एक क्षण शांत होऊन त्याच्याकडे पाहू लागली. बोलली, डावच असा आखला, बिझनेस नातं सगळ्याचाच खेळ मांडला, तोही आपल्याच माणसांनी. मग कसा नकार देणार होती मी. तोही सुन्न झाला एक क्षण. मग स्टडी रूमकडे जात गंभीर शब्दात बोलला, मी खूप वेळा बोललो तुला, आणखी एकदा सांगतोय, हवं तसं वागायला तू मोकळी आहेस. सखी काही न बोलता रागाने त्याच्याकडे पाहत राहिली. फक्त आज वीरला पाहण्यासाठी तिचे आई बाबा बंगल्यावर आलेले. बोलता बोलता प्रोजेक्टचा विषय निघालाच. वीर बोलला, करतो सही, पण तुम्हालाही माहिती आहे सँक्शन व्हायला वेळ लागतो, प्रोसिजरही असतंच. हो कळतंय, पण फक्त तुमची सही बाकी आहे. तिचे बाबा बोलले. होईलच लवकर सही, तो बोलला. वीर आणि सखीला घरी येण्याचं निमंत्रण देऊन तिचे आई बाबा निघून गेले. बिझनेस विषयी एक छोटीशी पार्टी ठेवलेली तिच्या वडिलांनी, त्यासाठी त्या दोघांना निमंत्रण होतं. वीरला जाण्यात अजिबात रस नव्हता. तो म्हणाला, आऊसाहेब मला वेळ नाही, सखी जाईल. तशी सखी पटकन बोलली, पण निमंत्रण दोघांना दिलंय माझ्या आईबाबांनी. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तसं आऊसाहेब बोलल्या, तू जायला हवं वीर. ते घरी आले आपल्या सांगायला निमंत्रणाचं, पण मला वेळ नाही मिळणार जायला. माझं शेड्यूल आधीच ठरलं आहे. तेव्हाच सांगितलं का नाही यांनी बाबांना. सखी आऊसाहेबांना म्हणाली. वीर थोडं मॅनेज कर. आऊसाहेब समजवण्याचा प्रयत्न करत बोलला. नाही शक्य होणार मला. वीर बोलतो. ठीक आहे आऊसाहेब, मी कळवून टाकते वीरना वेळ नाही म्हणून. मी येणार नाही, यांच्याशिवाय मी नाही जाणार तिकडे. तिने डोळ्यातील अश्रू पुसत मान दुसरीकडे वळवत म्हटलं. तो बघत नव्हता तिच्याकडे, पण काहीतरी झालं त्याच्या हृदयात. ती माहेरी इथल्या गोष्टी कळू न देण्याचा प्रयत्न करत आहे तुझ्यासाठी वीर. मग असं असताना थोडा वेळ तिला द्यायला काय हरकत आहे, असं आऊसाहेबांना वाटलं. हे फक्त अपमानच करतात आऊसाहेब माझा. बाबांकडची पार्टी होऊ दे, त्यानंतर मी सांगेन सगळं बाबांना. आज कळवते त्यांना मी नाही येणार यांच्याशिवाय पार्टीला. ती रडवेल्या स्वरात बोलून निघून गेली. वीर रागातच बाहेर जाण्यासाठी उठला.
तेव्हा आऊसाहेब बोलल्या, वीर, का असं वागत आहेस तू? मी काहीही चुकीचं वागत नाही. खरंच वेळ नाही मला. नेहमीच कसा वेळ नसतो तुझ्याजवळ वीर? तुम्हाला माहिती नाही का हे आऊसाहेब? तो बोलतो, वीर, तुझी वेळ काढण्याची इच्छा नाही मुळात. इच्छा असली तर मार्ग निघतो. तुझी खरंच इच्छा असती तर मार्ग काढूच शकतोस तू. तिला तिच्या मनाप्रमाणे जगू देत आहे ना मी. माझ्यावर का बंधन मग? मला माझं काम करू द्या ना माझ्या मर्जीने, तो बोलतो. कोण बंधन घालत आहे वीर तुला? बायकोने एवढी अपेक्षा करू नये का? मनात राग दाटून त्याने हुंकार भरला. तुला नाही कळत का वीर, दोन घरांचे संबंध टिकणे किती आवश्यक आहे? असं ताणून धरलं तर कसं होईल? तसे काहीही नाही वागत मी, तो बोलतो. आम्हाला दिसत नाही का? कितीदा दुखवली जात आहे सूनबाई. निघून गेली तिकडे. टोकाची भूमिका घेतली तर काय होईल? कोणासोबतही लग्न लावून नाही दिलं वीर तुझं आम्ही. सूनबाई चांगल्या घराण्यातील आहे. रीतिरिवाज पाळते. मुख्य म्हणजे सर्वांना मान देते. सर्वच कौतुक करतात तिचं. त्याने हुंकार भरला. तू आमचं ऐकलंस? आमची मान खाली झुकू नाही दिलीस वीर. लग्न केलं, एवढं सगळं केलं, तसं इथून पुढेही नीट वाग. लग्न निभव, मान घे. हवं तर हात जोडतो आम्ही तुझ्या पुढे. आऊसाहेब, काय करत आहात? त्याने आऊसाहेबांना थांबवून म्हटलं. तुम्हाला मी तेव्हा फक्त लग्न करेल म्हटलं. आता ज्या तुम्ही अटी मला घालत आहात त्या मान्य नाहीत मला. पण ऐकतो मी आता तुमचं. जाईल मी तिच्यासोबत तिच्या माहेरी. तसे आऊसाहेबांनी भरून आलेले डोळे पुसले. येतो म्हणत तो निघून गेला. ऑफिसमध्ये आज जागृती भेटायला आली होती वीरला. अपॉइंटमेंट घेतली होती तिने आधी. वीरची चौकशी केली. वीरही तिच्याशी खूप वेळ मोकळ्या गप्पा मारत होता. तिने मुद्दामच विचारलं त्याला, आता काय म्हणते सखी? तुझा संसार छान चाललंय? त्याने म्हटलं. सखीला रस आहे का बिझनेसमध्ये? ती बोलली. हो, तो बोलतो. जागृती म्हटली, मग करू देणार का वीर तू तिला बिझनेस? का नाही? तिचं स्वातंत्र्य जपेन मी. तुला माहिती आहे मी त्या विचारांचा आधीपासूनच होतो. वीर जागृतीकडे पाहत बोलतो. तिने फक्त स्मित केलं. जागृतीच्या मनात जाणवलं काहीतरी, पण आता वेळ हातातून निघून गेली होती तिच्या. बंगल्यावर सखी तयार झालेली ते पाहून प्रताप बोलला, माहेरी निघालात वहिनी? तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं बोलणं न आवडून ती रागात बोलली. करायचं काहीच नाही, पण तुमच्या हिताचं काही बोलायचं होतं म्हणून विचारलं. काही गरज नाही तुमच्यासारख्या माणसाकडून मला हित समजून घेण्याची. स्वतःचं हित बघा तुम्ही, ती रागात बोलली. ते मी बघतोच आहे, पण जरा तुम्ही बघा. कोणीतरी दुसरंच तुमचं हित साधत आहे. कारण दादाला तुमच्या हिताची पर्वा नाही. मला कशाला सांगत आहात सर्व? मला ऐकून घेण्यात रस नाही आणि वेळही नाही. वेळ निघून जाईल आणि तुम्ही सर्व दृष्टीने योग्य असूनही दादाचा दुसरीकडे रस वाढेल. तेव्हा ऐकाल का माझं? काय बोलायचं आहे तुम्हाला? ती बोलते. जागृतीला ओळखताना. जागृती जी महिलांच्या सबलीकरणाचं काम करते. तिचं काय? ती बोलते. दादाला खूप कौतुक आहे तिचं. असू देत, मला काय करायचं आहे? ती बोलते. दादा तुमचा अपमान करतो तर तो सहन करण्याची सवय झाली आहे का? काही बोलू नका, मी ऐकून घेणार नाही. तुम्ही माझा जो अपमान केला आहे तो सुद्धा विसरली नाहीये मी. नका विसरू, मान्य आहे मला, पण दादा अपमान करत आहे तुमचा. त्या जागृतीला का अधिकार देत आहात? किती फोन असतात दोघांचे, एकमेकांना भेटतात दोघे. ती काम काढून दादाला भेटायला येते. सर्वत्र ऑफिसला चर्चा आहे त्यांची. यांची चॉईस आहे तशी, त्याला कोण काय करणार? सखी चिडत बोलली. वहिनी, तुम्ही असावी ना दादाची चॉईस. दोन घराण्याची जाणीव असावी ना. दादा सरळ तुमच्याकडे दुर्लक्ष करून जातो. आऊसाहेबांनी तुमच्या बाबतीत समजवलेलं दादा ऐकत नाही आणि त्या जागृतीचा मात्र प्रत्येक शब्द झेलतो. दादा तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो. मला का सांगत आहात? ती बोलली. कारण आज पाहिली मी तिला दादाच्या ऑफिसमध्ये.
संताप संताप होतोय माझा. प्रताप बोलतो तिला. एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनला चतुराईने वापरते ती. तुम्ही खानदानी सुंदर म्हणून आऊसाहेबांनाही वाटलं की सर्व बदलेल. पण दादा बंगल्यात थांबायला सुद्धा तयार नसतो. सर्व फुकट आहे. चिडून बोलून प्रताप निघून गेला. काही क्षण सखी तिथेच बसून राहिली, कारण मनातून वीरविषयीचा तिचा राग उफाळून येत होता. रात्री वीर लवकर आला. त्याच्यासोबत जेवण करायला ती थांबली होती. गुरुवार होता. तिचं व्रत होतं. रामूने दोघांचं जेवण वाढलं तोपर्यंत वीर फ्रेश होऊन आला. नशीब आज लवकर सुटतोय उपवास, ती मुद्दाम बोलते. तो शांत होता काही न बोलता. प्रमोदने सांगितलं होतं तुम्ही उशिरा येणार आहात, ते कॅन्सल झाली. एक मीटिंग म्हणून यावं लागलं. वीर बोलला. यावं लागलं म्हणजे नाईलाज असतो का तुमचा बंगल्यात येणं, तिने विचारलं. वीर पुन्हा शांत बसला. उत्तर नाही दिलं. तुम्ही सखी बोलते. न दिलेलंच बरं, तो बोलतो. का म्हणायचं काय आहे तुम्हाला? मी असते घरी म्हणून नसतं यायचं का, तिने विचारलं. उपवास आहे ना तुझा, जेव, त्याने उत्तर टाळत म्हटलं. तुम्ही असं समजू नका वीर की मी सर्व अपमान खपवून घेईन. माझा हात खूप मोठमोठे बिझनेसमॅन मागत होते आणि अजूनही. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी त्याने पटकन तिचा हात रागात पकडला. तर दचकलीच ती. हात सोडवत म्हटली. काय करत आहात वीर? धन्यवाद.